तर हे बघा पुण्यावर ना खास ऑर्डर आली होती जेवणाची आणि आता दादा ही घेतलेली आहे आणि आता दादा चालले. स्नेहासाठी ना मंगलसूत्र बनवलं आहे स्नेहाज होमली फूडमधून कमवलेल्या पैशातून. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आताच ना मसाला म्हणजे नवीन मसाला आज आपला तयार करायला जाणार आहोत आम्ही. हो, तर आता आपण सर्व प्रोसेस करून घेतलेलं आहे. जे प्रोसेस असते सर्व केलेले आपण आणि 5 वाजता जाणार आहोत आपण. तर कालच दादांची एक ऑर्डर आलेली ना, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे शनिवारी आम्ही ऑर्डर नाही घेत कारण शनिवारी आम्ही मसाला बनवतो. पण असं पण तुम्हाला सांगितलेलं जर कोणाला जास्त अर्जंट असेल तर आम्ही घेऊ शकतो. अर्जंट म्हणजे कसं आहे, दादानी कॉल केला आणि सांगितलं की आईना पाहिजे पुण्यावरून, म्हणजे आई आपले व्हिडिओज बघतात त्यांना जेवण पाहिजे. तर मला एवढं चांगलं वाटलं तर मी यांना बोलले नाही आपण ऑर्डर घेऊया, आपण टाइम हे करूया मॅनेज, कारण सकाळी लवकर उठूया आम्ही. मग आम्हाला थोडंसं हे करायला लागलंय, लवकर उठून आम्ही सगळं केलेलं आहे आणि आता आपण ऑर्डर करायला घेतोय. आणि आपण किती लकी आहोत बघ, पुण्यावर ना ऑर्डर. म्हणजे पुण्याला तुझ्या हाताच्या जेवणाचं टेस्ट आई टेस्ट करणार आहेत. बरोबर. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता जे जे काही आपल्याला दादानी सांगितलंय म्हणजे रेसिपी बनवण्यासाठी ते सर्व मासले मार्केटमधनं आणलेले आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू आता करूया रेसिपीला सुरुवात. आणि रेसिपी झाल्यावरती दादाला आपण डिलिव्हर करूया. इकडेच उलवे साईडला भेटणार आहेत. मग त्यानंतर आपण तिथून डायरेक्टली जाऊया मसाला बनवण्यासाठी. तर चला कंटिन्यू राहा. तर हे बघा स्नेहा आता कोलंबीच्या कालवणाला सुरुवात करते. त्याच अगोदर हे बघा पॉपलेट मस्तपैकी मॅरिनेशन साठी ठेवलंय. कोलंबी इथे ठेवले, इथे निवटे मस्तपैकी कट करून घेतल्या, मड स्किपर आणि इथे या कशासाठी कालवणासाठी आणि ह्या फ्राय साठी. तर या कालवणासाठी आहेत कोलंब्या, या फ्राय साठी आहेत. बघा आता रेसिपी मध्ये कोलंबी पण स्नेहाने टाकलेली आहे आणि मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. आणि मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे. तर हे बघा आता स्नेहाना निवट्यांचं कालवण बनवते. एक उकल आलाय आणि आता निवट्या टाकते त्याच्यामध्ये. मस्तपैकी निवट्यांना आता मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी करी. त्यांना थोडं थिक पाहिजे म्हणून आपण जास्त पाणी टाकलेलं नाहीये. अच्छा, हा बरोबर. आज दादानी सांगितलं की थोडा थिक बनवा म्हणून आणि मीडियम तिखट सांगितलं. तर हे बघा मित्रांनो फायनली इथे तुम्ही कोलंबिया फ्राय बघताय आणि बघा इथे निवट्यांची करी दादाने थोडीशी थिक सांगितलेली ना. हो. आणि इथे पॉम्पलेट. तर या सर्व आता रेसिपी झालेल्या आहेत. तर पटापट आता डब्यामध्ये पॅक करूया. सर्व रेसिपी झालेल्या आहेत. तर चला आता दादाला आपण ऑर्डर डिलिव्हर करूया आणि जाऊया मसाला बनवायला. तर कंटिन्यू राहा. तर हे बघा हे दादा आलेत. पुण्याला आपली ऑर्डर जाणार आहे. जो फूड आहे तो स्नेहाने बनवलेला. नमस्कार दादा. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. दादांचं नाव शंतनू आहे ना? हो. शंतनू दादा आहेत आणि दादांच्या आई व्हिडिओ पण बघतात ना. हो, आणि खास तेच तुमचा व्हिडिओ बघतात आणि त्यांनीच मला तुमचा व्हिडिओ दाखवलेला. तर म्हणून मी तुमच्याकडे ऑर्डर पण केलं. तर चांगली थँक्यू सो मच. आम्हाला पण आज प्राऊड फील होते का आपलं जेवण पुण्याला जाणार तुमच्या घरी. हो, ऑर्डर दिली होती. थँक्यू व्हेरी मच. आणि एकदा दादा फूड जेव्हा टेस्ट करणार ना त्याचं फीडबॅक नक्की द्या कसं झालंय ते. आणि थँक्यू सो मच दादा, खूप छान वाटलं भेटून. असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. चला थँक्यू. आणि सावकाश जा हा दादा. आणि एकदा गेलं ना का एक मेसेज टाका. चला बाय. तर हे बघा पुण्यावर ना खास ऑर्डर आली होती जेवणाची आणि आता दादा ही घेतलेली आहे आणि आता दादा चालले. चला. तर मित्रांनो फायनली दादा आता भेटले आम्हाला आणि तुम्ही पण आता व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. आता दादाने ऑर्डर घेतली दादाची आणि दादा पण आता निघून गेले
आणि आता आम्ही चाललो मसाला बनवायला. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकतात. नमस्कार मित्रांनो, तर आजचा तिसरा दिवस आहे आणि जो तुम्ही याच्या पुढचा जो ब्लॉग बघितला ना, म्हणजे आपल्या किती ऑर्डरी आल्या त्या, म्हणजे तो शनिवारचा होता आणि शनिवारी आम्ही जास्त ऑर्डर घेत नाही ना, आपण सांगितलेलं आहे आम्ही ऑलरेडी. तर आपल्याला एक अर्जंट ऑर्डर आली होती म्हणून आपण घेतली होती आणि नंतर आम्हाला समजलं का पूर्ण म्हणजे आता हे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले तर आम्ही त्यांना जॉईंटच नव्हता तो पार्ट केला. तर तो पुढचा पार्ट ना या व्हिडिओमध्ये आपण जॉईन केलेला आहे. आणि आज आहे सोमवार आणि स्नेहाला मिळालेली आहे गुड न्यूज ना. तर हे बघा, स्नेहा आता काय करते, तर आज सोमवार आहे आणि आम्ही जाणार आहोत आता मंदिरामध्ये महादेवांच्या. तर नैवेद्यासाठी स्नेहा शिरा बनवते महादेवांना. आणि आम्ही दर सोमवारी जातो ना स्नेहा. हो, न चुकता ना. जरी आपला टाइम झाला तरी आपण रात्री जातो, पण जातो रात्री 11-12 वाजता जेव्हा आम्हाला टाइम मिळतो तेव्हा जातो. मस्तपैकी एकदम हलके रोस्ट करून घेतलेले आहेत घी मध्ये ना, म्हणजे तुपात. साजूक तुपामध्ये ड्रायफ्रुट्सला. आणि आता हा रवा टाकलेला आहे हो. 1 वाटी. तर हे बघा, आता पाण्यामध्ये साखर मेल्ट करून घेतलेली आहे, म्हणजे विरघळून घेतलेली आहे. आणि आता सर्व ड्रायफ्रुट्स काय करणार स्नेहा, छोटे छोटे करून घेणार ना खलबत्त्यामध्ये. आणि मग त्यानंतर स्नेहाने ड्रायफ्रुट्स टाकलेत, बारीक केले होते ते. तर थोडीशी वेलची पावडर पण आम्ही इथे ऍड केलेली आहे, पण ते शूट नाही झालं ना. तर फायनली शिरा झालेला आहे. मंदिरामध्ये जाता जाता तुम्हाला एकदा मसाला दाखवते. हे बघा, फायनली मसाला तयार झालाय आणि हे सर्व बुक आहेत आणि ज्याने आता बुक केलंय ना, तर त्यांना सर्वांना आज संध्याकाळी कव्हर करणार आहोत. हे बघा, अशी पॅकिंग आहे आपली मसाल्याची. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल ना, तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करणार ना, तुम्हाला ना प्री बुकिंग करायला लागेल, म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेमेंट देऊन, म्हणजे पूर्ण पैसे तुम्हाला द्यायचे आहेत. मग नंतर तुमची ऑर्डर बुक होईल ना स्नेहा. हो. कारण मसाला बनताच आउट ऑफ स्टॉक. मंदिरामधनं आम्ही आलो ना, काही सर्व आम्हाला मसाले पॅकिंग करायचे आहेत आणि ॲड्रेस पण टाकून कव्हर करायचे आहेत. तर चला आता मंदिरामध्ये जाऊया. आम्ही ज्या मंदिरामध्ये पूजा करायला येतो दर सोमवारी, तिथे आलो आहोत. इथे मस्त शांत एकदम ना. हो, म्हणून इथे बरं वाटतं. चावी बघ इकडे कुठेतरी ठेवली असेल. हर हर महादेव. नंदी महाराज की जय. विष्णू महाराज की जय. जय शंकर महाराज. मित्रांनो, आता आम्ही पूजा वगैरे करून घरी आलो आहोत आणि आता आम्हाला काम राहिलंय ते फक्त आता मसाले पॅकिंग करायचे. आणि आता त्याच अगोदर स्नेहासाठी ना मंगलसूत्र बनवलंय, स्नेहा होमली फूड मधून कमवलेल्या पैशातून. तर तुम्हाला एकदा स्नेहा दाखवते. तर हा बघा मंगलसूत्र. हे बघा,
किती आहे आपला ग्राम? तर हे हो पप्पानी मेहनतचा बनवलंय बोलते, आम्ही दोघाही पण मेहनत केली. बघा आता हा जे तुम्ही मंगलसूत्र बघताय ते आम्ही हा बनवलेला आहे. ऍक्च्युली आता 1 महिन्यात जे आम्ही मेहनत करतोय आणि याही थोडा आधी थोडे पैसे जमा केलेले आम्ही मंगलसूत्रासाठी. कारण जे आपली म्हणजे पहिलेपासून जे आपले सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली आहेत त्यांना माहिती असेल, आम्ही एकदा शेअर केलेला होता. ऍक्च्युली हे मला सांगायचं नव्हता, पण कसं आता मंगलसूत्र केलंय म्हणून मी हे परत तुम्हाला एकदा सांगते. तेव्हा आम्ही काहीतरी 1 ते 1.5 वर्ष आधी शेअर केलेला की माझा एक 2 वाटीचा मंगलसूत्र होता फक्त. म्हणजे आम्ही काय करायचं माहितीये का, याच्या अगोदर ना आपण जे शेअर केलं ना ते स्नेहाची मी रिंग विकली होती. म्हणजे तो तसा एक टाइम आला होता आमच्यावरती. मग त्यानंतर कानातले पण आम्ही विकले होते. ते कशासाठी? पैशांसाठी. कसं आहे, आम्हाला कोणाचा बॅकग्राऊंड सपोर्ट नव्हता आणि आम्हाला कधी कोण पैशांची मदत करत नव्हता आणि अजूनपर्यंत करत नाही कोण. जे काही आम्ही आमच्या मेहनतीवरती आहोत. आणि खूप लोकांना, मी आता नाव नाही घेणार कोणाला, पण असं वाटायचं की ना हे इतकं म्हणजे हे करतात, म्हणजे स्वतःच सोनं हे करून विकून म्हणजे मज्जासाठी आम्ही विकतोय, असं खूप लोकांची मेंटॅलिटी होती की हे म्हणजे मुद्दामून विकतायत, यांना चांगले जागेवरती राहायला पाहिजे, खायला पाहिजे म्हणून करतात. पण ते त्यांची ते चुकीची मेंटॅलिटी होती. कारण आम्हाला माहिती आमच्यावरती कशी परिस्थिती होती. आता आमचे थोडे दिवस चांगले, आम्ही तुम्हाला सांगितलं की चांगले होत चालले, पण आम्ही हे आता मंगलसूत्र बनवलं आहे. आणि याचे आम्ही म्हणजे किती प्राइस आहे माहिती आहे का? 68,000 रुपीज आहे आणि आम्ही 40,000 रुपीज दिले. 40,000 रुपये दिलेत, राहिलेले 28,000 रुपये त्याला काय सांगितलं माहितीये का, आम्ही नंतर असते देऊ. तसं तुम्हाला तर माहिती आहे कुठलाही ज्वेलरीवाला आपले म्हणजे त्यांचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय ते वस्तू देत नाही. पण कसं आहे माहितीये का, जवळजवळ 5 वर्ष झाली ना, 5 वर्ष झाली एक ज्वेलरीवाला आहे. कारण त्या दादांना आम्ही सांगितलं आम्ही व्हिडिओ शूट करू का, येऊन तुमचं प्रमोशन करू का, कारण त्यांच्याशी रिलेशन आमचं खूप चांगले आहेत. आम्ही जेव्हा पण जातो ना तेव्हा पण आम्हाला लगेच पैसे काढून देतात. तेव्हापासून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे आम्ही सानूसाठी म्हणजे काय आम्ही जे करायचं तिथे परत त्यांनाच आम्ही दिलेलं आहे की आम्हाला मंगलसूत्र पण त्यांच्याच याच्यामध्ये विकले. त्यात तर त्यांना आमची कंडिशन माहिती आहे आणि किती काय झालं तरी आम्ही पैसे परत देणार हे सुद्धा त्यांना माहिती आहे. तर त्याला मी सांगितलं तुमचा हा ज्वेलरी आमच्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करू का, तर त्यांनी सांगितलं का नको, कसं आहे माहिती आहे का, तुला मी उधार देतोय बोलतो ना. लगेच कसं माहिती युट्यूब त्याला पण माहिती आहे ना काय पॉवर असते, मीडिया आली आहे सोशल मीडियावरती, का बोलतोय माझ्याकडनं मग तुम्हाला दिलं तर ते त्यांना पण द्यायला लागेल बोलते. तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी व्हिडिओ शूट नाही करून दिला. आणि जेव्हा स्नेहाची रिंग ठेवली होती, मंगलसूत्र ठेवलं होतं, तेव्हा एका व्हिडिओमध्ये असं सुद्धा मी शेअर केलं होतं का आपण मंगलसूत्र पेढीवरती ठेवलं आहे पण आपल्याला व्हिडिओ शूट नाही करून देत, असं पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेला. तर तोच ज्वेलरीवाला आहे. आणि दादाला सांगितलं का आम्ही ते 28,000 रुपये आहेत ना ते 3 महिन्यामध्ये क्लिअर करू. आणि दादाला असं पण सांगितलं का तू टेन्शन घेऊ नको, म्हणजे ज्वेलरीवर ते आपले व्हिडिओज बघतात, फॅमिली बसून बघतात. तर दादानी सांगितलं काय टेन्शन नाही, जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा तू पैसे दे. वाटला तर तू बोलते हे 70,000ची नाही 1-1.5 लाखाची वस्तू घेऊन जा बोलते, माझ्यापेक्षा जास्त. म्हणजे त्याने असं आम्हाला सांगितलं मेरे से ज़्यादा बोलते जो मेरी फॅमिली घरवाले देखते ना व्हिडिओ उनको भरोसा आहे बोलते, इतना बोलते विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं. तर खूप छान वाटलं बघ ना. खूप लोकांना हे मंगलसूत्र म्हणजे असं वाटेल काय आहे एवढूसा मंगलसूत्र केलं हे पण शेअर करतात. पण कसं आहे ना, आम्ही आमच्यासोबत जे काही घडतोय स्टार्टिंग पासून आम्ही तुम्हाला युट्यूब फॅमिली म्हणतोय पण आम्ही प्रत्येक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतोय. आणि एकदा असंच म्हणजे मला बोललेलं आमच्याकडूनच की काय जेव्हा दोन वाटीवाला आणि मनी होतं ते तुम्ही मला आधी बघितलं आम्ही दाखवलं तेव्हा सिम्पल मंगलसूत्र होतं, 5 मणी येते होते, 5 मणी आणि छोटा वाटी होता. तर ना असं आदिवासी लोक घालतात कातोरी. मला फक्त एवढंच बोलायचं, आदिवासी लोक काही माणूस नाही, त्यांचं पण फिलिंग्स आहे. मंगलसूत्राचं महत्व एकच असते की लग्न झालेलं आहे आणि आपल्या नवऱ्यासाठी आपण हे घालतोय. पण याच्यात काय की मनीवाला घातला तर आदिवासी घालतात. हे आता मी 1 वर्ष झाले म्हणजे काय बोलायला डुप्लिकेट मंगलसूत्र, पण तो मंगलसूत्र आहे ना माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण तो मंगलसूत्र आहे. मी जरी 10 रुपये 50 रुपयाला कितीचं पण मंगलसूत्र घालू दे ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट, कारण नवरा प्रेम करणारा पाहिजे. आणि हे बघा आम्ही जो 70,000 रुपयाचा हे केलाय ना आम्ही जो मंगलसूत्र स्नेहासाठी, तर त्याच्यातले 28,000 रुपये बाकी ठेवले आहेत. पण ते 28,000 सुद्धा आमच्याजवळ आहेत देण्यासाठी. पण ते कशासाठी ठेवलेत ना ते तुम्हाला पुढच्या महिन्यात समजेल का आम्ही 28,000 रुपये बाजूला ठेवलेले आहेत आणि का ज्वेलरीवाल्याला दिलं आणि का उधार घेतलाय हा मंगलसूत्र 28,000 रुपये बाकी ठेवून. ते तुम्हाला ना नेक्स्ट मंथमध्ये समजेल का ठेवलंय ते. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही ते 28,000 रुपये काय ते 2 महिन्यामध्ये पण देऊ, 3 महिन्यामध्ये पण देऊ. तुम्हाला खरं सांगू आमच्याजवळ ना आमच्यावरती भरपूर कर्ज होता.
असते असते ना आता आम्ही स्टेबल होत चाललोत ना स्नेहा. हो हो, कारण आम्ही भरपूर वेळा सांगितलेलं आहे की जे आपले पाणीवाले भाऊ होते त्यांचं 3 लाख रुपये कर्ज 3,20,000 पर्यंत होता. हा. ते कधी पासून आम्ही देत होतो आणि ताईंचा पण होता आपले जे बारके माझी ताई, बहीण आहे, बारकी खूप सारे आहे. व्हिडिओ मध्ये त्यांना बघितलेलं आहे. एकदा असं झालेलं आमची गाडी जेव्हा मी आजारी पडलेले मी ऍडमिट होती प्लस गाडी गॅरेज मध्ये होती, अजिबात पैसे नव्हते तेव्हा ताईने किती दिलेले आपल्या 30,000 रुपये दिलेले. तेव्हा ताईंकडून 30,000 रुपये घेतले. मी हळूहळू 5,000 रुपये करून दिलेले, पण एक 10,000 रुपये द्यायचे होते ते म्हणजे बोलतात ना होतच नव्हतं. आता सगळ्यांचा हिसाब क्लिअर झालेला आहे. आता थोडासा आहे भाऊंचं राहिलं, म्हणजे ते नितीन भाऊ आहेत त्यांचे फक्त थोडे राहिलेत पैसे, काहीतरी 40-45,000 रुपये राहिलेले आहेत, ते पण आपण पुढचे स्टेप जेव्हा आपण पुढचे स्टेप घेणार त्याच्या आधी आपण ज्यांचे काय घेतले जे काय सगळं क्लिअर करू. कारण आम्ही कधी कोणाचा 1 रुपयाही ठेवत नाही. ते तुम्हाला पण पुढचे जेव्हा मंथ येईल तेव्हा तुम्हाला पण कळेल की आम्ही कशाबद्दल बोलतोय. हा, आणखीन आता राहिलं मग स्नेहाला तर मंगलसूत्र बनवलंय. खुश ना मग? खुश म्हणजे चांगलं वाटतं ना थोडंसं. ऍक्च्युली मला 2 वाटीवाला पण चालतोय, कसं पण चालतंय, पण आता केलंय आपण, इतकी मेहनत केली म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि मला आवडते असं ट्रेंडिंग मध्ये पण आहे बघा. सुंदर. आता मंगळसूत्र बघा, हे ठेवणार मी. ये बघा, ये माझ्या मम्मीचं मंगळसूत्र याचं थोडं थोडं कलर शोवाला आहे बाबा तो. नकली. नकली आहे. तर हे बघा फायनली स्नेहाने मंगलसूत्र घातलेलं आहे. माझी पण खूप इच्छा होती, कारण स्नेहाचं जेव्हा मी मंगलसूत्र विकला ना तरी पण 7-8 महिने झाले असतील ना, 7-8. तेव्हाच मी स्नेहाला सांगितलेलं की बघ माझ्याकडून ना मी स्नेहाला फक्त 2 वाट्यांचाच, जेव्हा आम्ही लग्न केलं ना तेव्हा 5,000 रुपयाचा मंगलसूत्र घेतला होता. तोच आमच्या जवळ होता जवळजवळ 2 वर्ष. त्यालाच आम्ही म्हणजे पेढीवरती जायचो, गाण ठेवायचो, पैसे लागतील हे करायचं. कसं काही देणार याच्यात, तरी आम्ही 15,000 रुपये ते 13,000 रुपये त्याच्यावरती भेटायचे. हा, 15 ते 13,000 रुपये, कधी कधी 15,000, 17-18,000 पण द्यायचा आम्हाला तो ओळखीचा आहे म्हणून, कारण त्याला माहिती होतं ना आमचे प्रॉब्लेम्स असायचे. आणि ते माहिती का आम्ही विकलेलं ते पण आम्ही तुम्हाला सांगतो, मसाले बनवण्यासाठी. कारण आपल्याला मसाल्यासाठी खूप मेसेज यायचे आणि तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, तर आम्ही काय विचार केला ठीक आहे आपण हे करूया, मसाला जर कंटिन्यू राहिला तेव्हाच आपला काहीतरी होईल. आणि खरंच आता असं तसं पण झालेलं आहे. आणि तुम्ही पण त्यावेळी समजून घेतलं, विकून दिला आपण. आणि फायनली बघ आता माझ्या मनासारखा पण झाला. माझी पण खूप इच्छा होती का स्नेहाला एखाद तरी 50-60 हजाराचा मंगलसूत्र बनवून द्यावा, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि ती इच्छामध्ये म्हणजे जे आता स्नेहासाठी मंगलसूत्र घेतलंय ना आम्ही, त्याच्यामध्ये माझी तर मेहनत आहे आणि स्नेहाची पण तितकीच मेहनत, म्हणजे आम्ही दोघाही मिळून केलं. आणि आम्हाला सानूसाठी पण करायचे. आता हळूहळू आम्ही थोडे सगळं होईल. आणि आपली युट्यूब फॅमिली पण आपल्याला सपोर्ट करते, ऑर्डर करतात. मग तेच ना, महादेवांचा आशीर्वाद आणि युट्यूब फॅमिलीचा सपोर्ट, आणखीन काय पाहिजे. बरोबर. आणि आता तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये सरप्राईज साठी वेट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटले आपल्याला पुणेवरून जेवणाची ऑर्डर आली. मग आजचा सोमवार आहे, तर आम्ही गेलो मंदिरामध्ये, महादेवांच्या मस्तपैकी शिवलिंगची आम्ही पूजा केली. मग त्यानंतर स्नेहाला मंगलसूत्र घेतलेला, तो तुमच्यासोबत आम्ही शेअर केला. आणि नवीन मसाले पण तयार झालेत, कधी होणार आहेत तेच सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.